जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। संगमनेरमध्ये राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 10 डिसेंबर पासून 17 वर्षाखालील मुलामुलींचे संघ दाखवणार दमदार खेळी। संगमनेर तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला नवीन उंची मिळवून देणारी राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा 2025-26 येत्या 10-12 डिसेंबर दरम्यान संगमनेर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रंगणार आहे। या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील 17 वर्षाखालील मुलामुलींचे संघ सहभागी होणार असून रोमांचक कबड्डी सामने पाहण्यासाठी संगमनेरकर उत्सुक आहेत, अशी माहिती संगमनेर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संतोष करवा, सचिव डॉक्टर रवींद्र गायकवाड, उपसचिव रुपेश वालझाडे, ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांनी दिली। ही स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने शिक्षण प्रसारक संस्था, क्रीडा संवर्धन समिती, संगमनेर महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ आणि ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर कुरंगे, क्रीडा संवर्धन समितीचे रवी पवार, अनिल सातपुते, नरेंद्र चांडक, संदीप चोतवे यांनी सांगितले। स्पर्धेसाठी सर्व सुविधा, क्रीडांगणाची तयारी, खेळाडूंचे निवास, भोजन आणि सुरक्षा यांसह सर्व बाबींची काळजीपूर्वक आखणी पूर्ण झाली आहे। 3 दिवस राज्यातील तरुण खेळाडूंची कौशल्य पाहण्यासाठी संधी संगमनेरकरांना मिळाल्या म्हणून विशेष दर्शक तिरगा खास इचलकरंजीहून मागवण्यात आले आहे। या स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण गायकवाड आणि क्रीडा शिक्षण डॉक्टर अजित कुमार कदम यांनी केले आहे। स्पर्धेच्या उद्घाटनासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार असून आयोजकांच्या वतीने सर्व खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि उपस्थित मान्यवरांचे हार्दिक स्वागताची जय्यत तयारी करण्यात येत आहे। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर।